चौकार खाला आणि त्यानंतर मात्र धावा दिल्या 13 आणि 3 विकेट्स। तिसरं षटक 13 धावांचं 3 विकेट्स। धाबळकर धावा लागले तब्बल 28 येणारे 6 चेंडू केवळ कोळी असेल नवीन फलंदाज क्रीजवर आणि अंकुश टकलेच्या हातामध्ये असेल चेंडू। फिरकीची जादूगरी कशी दाखवली जातील, कशा प्रकारची फिरकी फिरवली जाईल, फिरकीवर ताल धरला जाईल की फलंदाज तुटून पडतील, येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 12-13 धावा जमवत 40+ आव्हान उभं केलं जाईल का। नितेश पाटील यांची कामगिरी आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं 70 रुपये ग्रुप हा परगा प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिला होता आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच कोंबडा ज्यांच्या माध्यमातून दिलं होतं ते तो नितेश भाई मात्र खऱ्या अर्थानं लक्षात राहिलं। 70 रुपये ग्रुप या नावानं त्यांचा ग्रुप आहे। क्या बात, टॉपचे सगळे ग्रुप, क्या बात, सगळं टॉप आहे, खेळ टॉप आहे, खेळाडू टॉप आहेत, त्याच्यामुळे घेत नाहीत खेळायला, हेही टॉप आहे, सगळं टॉप आहे। कारण टॉप मध्ये राहिल्यावर बऱ्याच लोकांना आवडत नाही ते, परंतु कुणाची आवड कुणाची निवड हे आपल्या गुणवत्तेवर नाही, आपला खेळ करत राहायचं, आपला उत्तम खेळत राहायचं। पहिला चेंडू मात्र खेळा निर्धाव, 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहील। स्ट्राईकवर असेल फलंदाज तो म्हणजे योगेश कोळी। 5 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती आव्हान उभं केलं जाईल, फिरकीची जादूगरी दाखवली जाते, अक्षरशः रोखून धरलं जात आहे। क्रिकेट मधले वीक झोन्स आपण पाहतोय। क्रिकेटमध्ये ज्या दिवशी नरेश दादा मैदान मोठी मिळतात, ज्या दिवशी तुम्हाला चेंडू चांगले मिळतात, MRIच्या चेंडूवर पहिला चेंडू षटकार मारत धाडस फक्त तुमच्यामध्येच होतं, परंतु आज ज्या वेळेला हेवी चेंडू मिळायला लागले ना, गुणवत्ता ढासळली आहे। म्हणजे पूर्वीचा खेळ ना आताचा खेळ, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आणि नवीनही हवं, परंतु जुन्या लोकांनी जे केलंय ना ते नवीन लोकांना करणं खूप कठीण आहे। या पिढीला सगळं सोपं मिळत आहे, कारण बापजादांच्या जमिनी विकल्या, पैसा मरेपर्यंत आला, अफलातून आला आणि मग कसे उडवायचे काही संपवायचे नाही। ज्यांनी कधी 1000 रुपये बघितले नाहीत त्यांना करोड रुपये आल्यावर असं वाटतं की ते कधी संपणारच नाहीयेत, आणि मग 2 वर्षांनी संपल्यावर मग कळालं की अरे रे दुसरी जमीन विकावी लागेल। त्याच्यामुळे आणि मग सगळं संपलं का मग आपले उठाव सुरू होतात। त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा स्वतःचे उठाव केला पाहिजे। आपण मिळालेली संपत्ती कशी वाढवायची, कशी जमवायची, क्रिकेटमध्ये कमावलेल्या धावा कशा वाचवायच्या असतात, त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये कमावलेली दौलत, आई वडिलांच्या पुण्याईने आलेला पैसा कसा ठेवायचा असतो, लक्ष्मीचा कसा वापर करायचा असतो, हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे। नवीन पिढीचं आणखीन एक आहे दादा, कोणाचं ऐकायचं नाही हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे, हम करे सो कायदा। 4 चेंडू सलग टाकलेत ना निर्धाव, मागच्या सामन्यामध्ये टाकलेला निर्धाव षटक, एका सामन्यामध्ये 2 निर्धाव षटक टाकण्याचा भीम पराक्रम खऱ्या अर्थानं केलाय गावदेवी गावठा संघाच्या गोलंदाजाने। आणखी एक निर्धाव षटक येईल की काय, काय लाजवाब गोलंदाजी, अक्षरशः रोखून धरला। पॅव्हेलियन मधून मगाशी आवाज ऐकला, धावा चालू ठेवा, हे चालू ठेवणं जमलंच नाही। कदाचित 7-8 धावा आल्या असत्या तर 35 धावा झाल्या असत्या। आणखीन एक मेडन षटक, एका स्पर्धेमध्ये 2 मेडन षटक टाकण्याचा हा भीम पराक्रम अंकुश टकले। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो, काय लाजवाब खेळ राहिलाय। एका स्पर्धेमध्ये लागोपाठच्या 2 सामन्यात निर्धाव षटक टाकण्याचा भीम पराक्रम। तर विनंती असेल दिगोडे क्रिकेट संघ, सूरज आपण एका लाईनीमध्ये मैदानात जायचे याची नोंद घ्यावी आणि एका लाईनीमध्ये आपण